सरकारांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्याला 99 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि शताब्दीच्या वर्षाला सुरुवात झालेली आहे. आणि 20 मार्च 2027 ला 100 वर्ष 100वा जो वर्धापन दिन आहे तो साजरा होणार आहे. काल आपण मुख्यमंत्र्यांच्या सोबत महाडमध्ये होतो आणि त्या ठिकाणी 56 कोटीचं 14 तळ्याचा सत्याग्रह ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी तळ्याचं 14 तळ्याचं आणि त्या जे पाणी आहे ते स्वच्छ करण्यासाठी एवढे पैसे राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा झालेला आहे आणि समाजामध्ये अजूनही दलितांवर अत्याचार होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशाने 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला होता तो त्यांचा जो उद्देश आहे तो काही टक्के सफल झालेला असला तरी अजूनही खेड्यापाड्यातल्या दलितांवर अत्याचार होतात, ते थांबले पाहिजेत अशी भूमिका महाराष्ट्र सरकारची आहे, केंद्र सरकारची आहे. आणि त्यासाठी माझ्या मंत्रालयाचा अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो विषय आहे, दलितांवर अन्याय होतो त्यावेळेस त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट लावला जातो, तर त्या पद्धतीने आम्ही समाज जोडण्यात जे काम आहे ते करणार आहोत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 4 एप्रिलला पुण्यामध्ये बैठक ठेवलेली आपल्या राज्य कमिटीची आणि त्यामध्ये या शताब्दीच्या संबंधामध्ये आरपीएस जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम त्यामध्ये आम्ही ठरवणार आहोत. आणि वर्षभरामध्ये ठिकठिकाणी काय संमेलन असतील, काय रॅलीज असतील, काय कल्चरल प्रोग्राम असतील किंवा अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम आम्ही ठरवणार आहोत. त्यानंतर 17 मेला अंदमान निकोबार या ठिकाणी पोर्ट ब्लेअरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कमिटीची बैठक ठेवलेली आहे आणि देशातल्या 1,500 कार्यकर्त्यांचं संमेलन हे पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार या ठिकाणी होणार आहे. पोर्ट ब्लेअर मध्ये अंदमान मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, पण निकोबार मध्ये तो पुतळा नाही. त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा पुतळा पोहोचवला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि अंदमान निकोबारच्या त्या कार्यक्रमामध्ये रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे याचा विचार त्यामध्ये करण्यात येणार आहे. सध्या जरी रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक गट असले तरी आमचा जो ग्रुप आहे हा देशाच्या 2 राज्यामध्ये रिकग्नाइज आहे, नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये. अजून 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रिकग्नाइज झाला तर राष्ट्रीय मान्यता आपल्या पक्षाला मिळेल. आणि देशामध्ये 4च पक्ष मान्यता प्राप्त आहे, त्यामध्ये बीजेपी, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि आम आदमी पार्टी. आणि जर आम्हाला 2 राज्यामध्ये 60% मतं मिळाली, कारण देशाच्या 28 राज्यामध्ये आपला पक्ष आहे, 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपला पक्ष आहे, तर या छोट्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये 60% मतं आम्हाला मिळाली तर आपला पक्ष पुढच्या 3-4 वर्षामध्ये राष्ट्रीय मान्यता मिळवण्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहोत. सध्या 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आरपीआयला गन्ना किसान हे सिम्बॉल इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे तात्पुरतं आहे ते. या 5 राज्यामध्ये वेस्ट बेंगॉल आहे, त्यानंतर आसाम आहे, तामिळनाडू आहे, केरळ आहे आणि पांडिचेरी आहे. 5 राज्यामध्ये आपला पक्ष आहे. त्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये 25-30 उमेदवारांना करणार आहोत. त्यानंतर आसाममध्ये 15 ते 20 उमेदवार आपले उभे राहतील आणि केरळमध्ये 8-10 उमेदवार उभे राहतील आणि पांडिचेरीमध्ये पाहतो घ्या किती लोक उभे राहू शकतात ते. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये काय करायचं त्याचा विचार आम्ही करतो. ते इलेक्शन 23 आणि 29 आहे.
तर त्या ठिकाणी ममता दिदींचं सरकार उठून टाकायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आणायचं आहे. त्यामुळे मताची विभागणी करून त्या ठिकाणी बीजेपीचं नुकसान होऊ नये म्हणून जागा लढायच्या की लढायच्या नाही याचा विचार आम्ही करतो आहोत. त्यामुळे कदाचित आम्ही सगळ्या जागांवरती बीजेपीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर त्याचा निर्णय तिथल्या त्या बोलून ठरवणार आहोत. पण या वेळेला म्हणजे बंगालला कंगाल करण्याचं जे काम आहे हे ममता दिदींच्या काळामध्ये झालेलं आहे. त्या ठिकाणी गुंडागर्दी वाढलेली आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांचा मूड एवढं नक्की आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बीजेपीचं सरकार एनडीए सरकार आणायचं. तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा चालला आणि त्यामुळे लोकसभेमध्ये आम्हाला नुकसान झालं. पण नंतर झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका हरियाणाची निवडणूक असेल, दिल्लीची निवडणूक असेल, बिहारची निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्या महाराष्ट्रात महायुतीला आणि इतर राज्यामध्ये एनडीएला पूर्णपणे चांगलं बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळं राहुल गांधींचा आणि अपोजिशनचा संविधान बदलण्याचा मुद्दा आता अजिबात चालत नाही. त्यामुळे आणि संविधान बदलण्यात कोणाला अधिकार नाही आहे, संविधान बदलण्याचा विषय घेत नाही आहे. त्यामुळं आमची एनडीए देशामध्ये अत्यंत स्ट्रॉंग आहे. आपली इकॉनॉमी नंबर 4 वर आलेली आहे आणि नंबर 3 वर लवकरच 1-1.5 वर्षामध्ये आपण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे चाललेला आहे आणि या वर्षीचं जे बजेट आहे ते 53 लाख कोटीचं बजेट आहे ऑल इंडियाचं आणि त्याच्यामध्ये माझ्या मंत्रालयाचं बजेट 1,98,442 कोटीचं आहे. म्हणजे इतर मंत्रालयाच्या तुलनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि जे माझं मंत्रालय आहे त्या मंत्रालयाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचा निर्णय मोदीच्या सरकारने घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जात आहोत आणि देशाचा विकास करणं हीच आमची भूमिका आहे. विरोधकांना जो हंगामा करायचा आहे त्यांनी करावा, पण अलीकडे हंगामा बंद आहे. सध्या पार्लमेंटमध्ये अपोजिशन आणि सत्ताधाऱ्यांनी कामकाज चालवण्यासाठी एकमत केलेलं आहे आणि आता विविध विषयांवरती चर्चा होत आहे. त्यामुळं ठीक आहे. तर आता रिपब्लिकन पक्ष जो आहे हा तर आता महत्वाचा आहे. एक तर रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा प्रश्न मला अनेक ठिकाणी विचारला जातो. त्यासाठी मी ऐक्यासाठी पॉझिटिव्ह आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची वंचित बहुजन आघाडी जी आहे त्याऐवजी त्यांनी बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्षाचा चालवावा आणि त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राष्ट्रीय अध्यक्ष पण स्वीकारावं. मी कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष व्हायला तयार आहे. गवाडे सरांना जनरल सेक्रेटरी करता येईल आणि राजेंद्र गवई आहे त्यांना ऑर्गन सेक्रेटरी बनवता येईल. थोडासा काहीतरी सगळेजण आम्ही एकत्र आलो तर एक मोठा पक्ष आपला उभा राहू शकेल, ताकदवार पक्ष उभा राहू शकेल आणि त्याचा समाजाला फायदा होऊ शकेल. तर भविष्य काळामध्ये बाळासाहेबांनी थोडी पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी कारण गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेब एकटे हे निवडणुका सगळ्या लढत आहेत. त्यांचा पक्ष रेखनायक होत नाही आहे. 48 लोकसभा लढत आहेत, 288 विधानसभा लढत आहेत, तरी त्यांच्या पक्षाला राज्याची मान्यता मिळत नाही आहे. तर त्यामुळं एकट्याने काय तर लढून पक्षाला मान्यता मिळत नाही. निवडून येण्याचं बाजूला राहिलं. सध्या त्यांची लोकही निवडून येत नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी ऐक्याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि भविष्य काळामध्ये सगळ्या नेत्यांनी या 14 तळी सत्याग्रहाच्या शताब्दीचा जो महोत्सव आहे तो त्या या काळामध्ये तरी त्यांनी चांगला विचार करावा असं माझं सगळ्या नेत्यांना आव्हान आहे.